Hello friends, today we start the second chapter of our syllabus, that is transportation problem. In previous chapter you learn the linear programming problem and all things in linear programming problem. In today's lecture we learn about the transportation problem. Let us see the syllabus of transportation problem. What topic we will cover in the transportation problem. First topic is formation of transportation problem. T dot P is same as read it as a transportation problem. TP as a LPP. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम हा एक LPPच आहे. त्याला TP ला सुद्धा आपण LPP मध्ये लिहू शकतो. TP LPPच्या फॉर्म मध्ये कसा लिहिला जातो हे आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. देन मेथड्स ऑफ फाइंडिंग द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन. त्याच्या अगोदर आपण बघणार की इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन काय आहे. म्हणजे ह्या मेथड्सच्या अगोदर काही सोल्युशन काही बेसिक डेफिनेशन आहे, जसं की बेसिक फिजिबल सोल्युशन ते तुम्ही याला बघितलं LPP ला. But in this chapter we learn the basic feasible solution of transportation problem, degenerate solution of transportation problem, optimal solution of transportation problem, alternate solution of transportation problem. म्हणजे जे तुम्ही लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये बघितलं ते सर्व आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम मध्ये बघणार आहे. आणि दोघींच्या डेफिनेशन मध्ये काय फरक आहे तेही तुमच्या लक्षात येईल. तर त्या मेथड कोणत्या कोणत्या आपण शिकणार आहे. बेसिकली देअर आर 3 मेथड्स टू सॉल्व द ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. फर्स्ट वन इज नॉर्थ वेस्ट कॉर्नर रूल. सेकंड इज मॅट्रिक्स मिनिमा मेथड और समटाइम्स इट इज कॉल्ड एज अ लीस्ट कॉस्ट मेथड. and third one is Vogel's approximation method. Its short form is shortcut name is VAM. Next point is optimality test, optimization of solution of TP by UV method. Sometimes it is called as a modified method or MODI method. UV मेथड, मोदी मेथड, मॉडिफाईड मेथड ही कशासाठी यूज केल्या जाते तर दिलेल्या ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आपला दिलेलं सोल्युशन हे ऑप्टिमल आहे की नाही, म्हणजे आपण ज्या मेथड वापरणार आहे त्याच्याने आलेलं सोल्युशन हे ऑप्टिमल आहे का हे चेक करण्यासाठी ही मेथड वापरली जाते. देन स्पेशल केसेस इन TP दॅट इज अल्टरनेट सोल्युशन, जे आपण ऑलरेडी LPP मध्ये पाहिलेलं आहे. मॅक्सिमायझेशन ऑफ TP, degeneracy solving in TP, restricted TP. So यामध्ये तुम्ही जसं की अल्टरनेट सोल्युशन बघितलंय, मॅक्सिमायझेशन असेल किंवा डिजेनरसी असेल किंवा अजून एक रिस्ट्रिक्शन या ठिकाणी असतं जे आपण ऑलरेडी सिलेबसला नसलं तरी ते सुद्धा आपण लर्न करणार आहे. की समजा एखादा सेल तुमचा रिकामा असेल तर. आता खरं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम म्हणजे काय आणि याची गरज का पडली, तर पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्ही बघितलं की ज्यावेळी तुम्ही दिलेला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम तयार केला आणि त्याला तुम्ही सॉल्व्ह केलं मेथडने. म्हणजे काय त्या ठिकाणी तुम्ही काय काढलं की मी अगदी छोटंसं एक्झाम्पल देते की समजा एखादा, जे एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरला घेतलंय, एखादा होम डेकोरेटर आहे तो 2 प्रकारचे लॅम्प तयार करतोय. मग ते लॅम्प तयार करण्यासाठी त्याला 2 टेक्निक मधून जावं लागतंय. मग त्याचा माल जर बाजारात आला तर पहिल्या लॅम्पची किंमत अशी आहे, दुसऱ्या लॅम्पची किंमत अशी आहे आणि त्याला एक लॅम्प तयार करण्यासाठी इतके तास लागतात, दुसरा लॅम्प तयार करायला इतके तास लागतात. तर हे सगळं झालं कॉन्स्टंट, म्हणजे त्याने कोणत्या अटी पण त्याच्यासोबत फॉलो केल्या पाहिजे. आणि मग आपला शेवटी प्रश्न यायचा की त्याला फायदा होण्यासाठी त्याने कोणत्या प्रकारचे किती लॅम्प बनवायचे आहे की नाही रिअल लाईफ प्रॉब्लेम. मग आता इथपर्यंत तुम्ही शिकले लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये की एखादी गोष्ट तयार कशी करायची आणि किती करायची. मग मला सांगा तयार केल्यानंतर पुढचा कन्सेप्ट ऑब्विसली आपल्या डोक्यात काय येत असतो की जो माल आपण तयार केलेला आहे तो बाजारात आपला विकला गेला पाहिजे. मग विकण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं असतं तर ट्रान्सपोर्टेशन. आणि मग हे ट्रान्सपोर्टेशन करत असताना इथे पण TP ला आपण LPP का म्हणतोय तर बघा इथे पण LPP सारखेच त्याच्यावरती पण काही रिस्ट्रिक्शन असणार आहे, म्हणजे कन्स्टंट असणार आहे. कसं की या ठिकाणी तिथं तुम्हाला काहीतरी टायमाचं असायचं रिस्ट्रिक्शन, कधी असायचं की इतकाच माल तुम्ही यूज करा या पद्धतीने. तर इथं पण रिस्ट्रिक्शन कसे वापरणार तुम्ही की या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय फरक आहे ते बघा. तिथं तुम्ही लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये कधी तुम्ही
दिलेला LPP तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असायचं मिनिमायझेशन टाईप, कधी ते असायचं मॅक्सिमायझेशन टाईप. याचा अर्थ काय, कधी तुम्ही मॅक्सिमम व्हॅल्यू काढायचे, कधी मिनिमम. पण सर्वसाधारणपणे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ट्रान्सपोर्ट करताय त्यावेळी तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिले कन्सेप्ट कोणता आला पाहिजे, म्हणजे सगळ्यात अगोदरचा विचार. जर तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्या गावाला पाठवताय विकण्यासाठी, तर तुम्ही सगळ्यात अगोदर कोणता विचार करतात, की माझी ट्रान्सपोर्टेशनचा खर्च मला कमी यायला पाहिजे. आणि म्हणून दिलेल्या ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेममध्ये ह्या चॅप्टरमध्ये आपण सगळे प्रॉब्लेम जे सॉल्व्ह करणार आहेत ते सर्व मिनिमम ट्रान्सपोर्टेशन कॉस्टसाठी करणार आहे. म्हणजेच काय, की आपलं ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी फक्त एकच असेल, ते म्हणजे मिनिमम ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढणे. मग हे झालं कॉस्टच्या बाबतीत, म्हणजे खर्चाच्या बाबतीत. पण असं पण होतं की बघा, आता मी जर बाजारामध्ये एकच होम डेकोरेटर तर नसेल की ज्याच्याकडेच फक्त हे लॅम्प मिळत असतील, तर बाजारामध्ये असे 2-3 दुकानं असतात की ज्या ठिकाणी ह्या गोष्टी मिळत असतात. मग तसंच इथे पण असेल की तुम्ही एखाद्या सोर्स तुमचा, म्हणजे जिथून तुम्हाला माल मिळणार आहे ते खूप सारे असेल. आणि समजा आता छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण एक्स गावामध्ये राहतोय आणि आपल्याला YZ T ह्या गावांना काही माल पाठवायचा आहे. तर आपण विचार काय करतो की वायला किती रिक्वायरमेंट आहे, झेडला किती आहे, टीला किती आहे, अशा पद्धतीचा आपण विचार करतो की कोणत्या ठिकाणी आपण किती माल पाठवायचा. तर सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यात काय येतं की मी कोणत्या ठिकाणी किती पाठवायचा, पण त्यासोबतच मला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च कमी यायला पाहिजे. शिवाय असं कधी होतं का की समजा एक्स या ठिकाणी मी समजा मॅन्युफॅक्चरर आहे, माझ्याकडं 50 आहे आणि समोरच्याला आवश्यकता 60ची आहे, तर तरी सुद्धा हे 60 देत असतात, 60 असेल तर मी लॉसमध्ये जाते की माझ्याकडं माल 50चाच आहे पण मला तर 60 हवे होते. कधी कधी असं होतं. म्हणजे मी तुम्हाला LPPचे रिस्ट्रिक्शन आणि इथले रिस्ट्रिक्शन काय काय असू शकतात त्याची फक्त एक कल्पना देते. हे झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन अशी असू शकते की समजा माझ्याकडे माल 50 तयार आहे पण रिक्वायरमेंट 40चीच आहे. अशा वेळेस सुद्धा मला बिझनेसमध्ये लॉसच होणार आहे, कारण माझा 10चा माल तर पडलेला असेल. तर या पद्धतीने सगळा विचार करून ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या काही मेथड आपण बघणार आहे. म्हणूनच सर्वात अगोदर आपण बघूया की ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे काय. म्हणजे हे रिअल लाईफ मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, पण मॅथमॅटिकली, कारण कोणतीही गोष्ट तुम्ही मॅथमॅटिकली मांडल्याशिवाय तिला आपण सोडवणार नाहीये. म्हणून आपण तिला मॅथमॅटिकली सर्वात अगोदर तिला मांडायची कशी आणि कशाला आपण काय म्हणणार आहे, तर हे आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम म्हणजे काय हे या डेफिनेशन मध्ये बघूया. सपोज दॅट देअर आर M सोर्सेस, म्हणजे ओरिजिन, म्हणजे जिथून तुमचा माल येत असेल, अँड N डेस्टिनेशन, म्हणजे जिथं तुम्हाला माल पाठवायचा आहे. लेट AI बी द नंबर ऑफ सप्लाय युनिट अवेलेबल ॲट सोर्स I. I इज फ्रॉम 1 to M. I म्हणजे रो साठी वापरणार आहे. म्हणजे AI काय, तुमचे नंबर ऑफ सप्लाय युनिट, म्हणजे बाजारामध्ये 4 दुकान आहे, म्हणजे हे सप्लाय करणारे किती गोष्टी आहे, तर 4 आहे. आणि तेवढे युनिट तिथे अवेलेबल आहे. म्हणजे याचा अर्थ काय की समजा 4 दुकान आहे, पहिल्या मालवरती 50 लाईट आहे, दुसऱ्यावरती 60, तिसऱ्यावर 70, 80 या पद्धतीने. तर I इज फ्रॉम 1 to M असं 4 दुकान असतील तर 1 to 4. तर एवढा माल त्यांच्याकडे आहे. अँड लेट BJ बी द नंबर ऑफ डिमांड युनिट रिक्वायर ॲट द डेस्टिनेशन J. दिस इज द डेस्टिनेशन, नॉट डिस्टिंक्शन. दिस टर्म इज डेस्टिनेशन. काय आहे ही टर्म, डेस्टिनेशन. डेस्टिनेशन J. J इज फ्रॉम 1 to N हा कॉलम साठीचा आपण यूज करणार आहे. लेट CIJ रिप्रेझेंट पर युनिट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट फॉर ट्रान्सफॉर्मिंग युनिट फ्रॉम सोर्स I टू डेस्टिनेशन J. सोर्स I पासून डेस्टिनेशन J मध्ये, म्हणजे याचा अर्थ काय, मी जसं तुम्हाला सांगितलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किती माल पाठवायचा आहे, तर हे आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहोत, तर नाही, किती ठिकाणी पाठवण्यासाठी, माल पाठवण्यासाठी किती खर्च आपल्याला लागणार आहे. CIJ रिप्रेझेंट पर युनिट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. हे काय रिप्रेझेंट करते, तर कॉस्ट रिप्रेझेंट करते. की सोर्स I पासून डेस्टिनेशन J पर्यंत समजा मी 4 पेन पाठवते किंवा 4 लाईट पाठवते, तर मला 1 लाईट पर युनिट, 1 लाईट पाठवण्याचा खर्च
हा आपला CIJ दाखवणार आहे. मग तिथं जर 10 असतील तर 10चा खर्च किती, या पद्धतीने. द ऑब्जेक्टिव्ह इज टू डिटरमाइन द नंबर ऑफ युनिट्स टू बी ट्रान्सपोर्टेड फ्रॉम सोर्स आय टू डेस्टिनेशन जे. मग आपलं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, आपलं एम काय असायला हवं की डिटरमाइन द नंबर ऑफ युनिट्स टू बी ट्रान्सपोर्टेड फ्रॉम सोर्स आय टू डेस्टिनेशन जे. म्हणजे सोर्स आय पासून डेस्टिनेशन जे ला आपण किती युनिट्स हे पाठवले गेले पाहिजे. तर हे आपण कशाने दाखवणार आहोत, आपला एम असणार आहे हा. आवर एम इज दॅट हाऊ मेनी नंबर ऑफ युनिट्स टू बी ट्रान्सपोर्टेड फ्रॉम सोर्स आय टू डेस्टिनेशन जे. सो दॅट युनिट तर पाठवायचेच आहे, पण सो दॅट द टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज मिनिमम. आपल्याला खर्च हा मिनिमम आला पाहिजे. In addition, the supply unit at source and demand requirement at the destination must be satisfied exactly. याचाच अर्थ काय की मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या ठिकाणी 40ची डिमांड आहे आणि माझ्याकडे 50 आहे. जर त्यांची डिमांड 40ची असेल तर मी असं म्हणेल का की नाही बाबा माझ्याकडे 50 आहे, ती 50 घेऊन टाक, असंही चालणार नाही. आणि समजा एखाद्या ठिकाणी डिमांड ही 60ची आहे आणि माझ्याकडे 50 आहे, अशा वेळेस पण तो मला डिमांड करणारा सांगेल का की नाही मला 60च उपलब्ध करून द्या, असंही होत नाही. म्हणून ही ओळ पण तेवढीच महत्वाची आहे की इन ॲडिशन द सप्लाय युनिट ॲट सोर्स अँड डिमांड रिक्वायरमेंट ॲट डेस्टिनेशन मस्ट बी सॅटिस्फाय एक्झॅक्टली. ते सॅटिस्फाय झालेच पाहिजे. देन इफ XIJ इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बघा आता याला LPP ला प्रेझेंट करताय तुम्ही, म्हणजे रिप्रेझेंट करणारे असं मी म्हटलंय सिलेबसमध्येच. याचा अर्थ LPP मध्ये पण तुम्ही काय फाइंड आउट केलं की किती माल तयार करायचा. किती म्हणजे तो तर निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणजे मी असं तर म्हणणार नाही की मला 10च पेन करायचे, वजा 10 पेन करायचे तयार, वजा 10 लॅम्प तयार करायचे. ते मी कसं म्हणेल की ते कमीत कमी 0 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असले पाहिजे. म्हणजेच काय, इफ XIJ इज द नंबर ऑफ युनिट ट्रान्सपोर्टेड फ्रॉम सोर्स आय टू डेस्टिनेशन जे, देन द इक्विव्हॅलेंट लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल विल बी. मग आता आपला इक्विव्हॅलेंट लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल कसा दिसेल, म्हणजे म्हणताना आपण त्याला ट्रान्सपोर्टेशन म्हणतोय, पण अगोदर आपण काय शिकलेलो आहे तर लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. म्हणून आपला TP हा एक लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमच आहे आणि तो मॅथमॅटिकली LPP हा TP हा LPPच्या फॉर्ममध्ये आपण कसा रिप्रेझेंट करणार. तर बघा आपण XIJ फाइंड आउट करणार आहे इथं. XIJ म्हणजे काय की कोणत्या ठिकाणी किती माल पाठवायचा. हा पण का पॉझिटिव्ह, कारण असंही होणार नाही की ट्रान्सपोर्टेशनमध्ये मी वजा 4 लॅम्प पाठवेल किंवा मी वजा 10 लॅम्प पाठवेल. ते 0 किंवा 0पेक्षा जास्तच असले पाहिजे. म्हणून XIJ फाइंड आउट करणार. आता ह्या XIJ मध्ये आय कुठून कुठपर्यंत रन होणार, 1 to M, जे इज फ्रॉम 1 to N. अँड इन ऑर्डर टू फाइंड आउट द मिनिमाइज झेड. आता आपला ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, मी अगोदरच सांगितलं की ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेममध्ये आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन एकच असेल आणि ते म्हणजे मिनिमम कॉस्ट फाइंड आउट करणे. म्हणून ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे मिनिमाइज झेड इक्वल टू डबल समेशन आय इज फ्रॉम 1 to M, जे इज फ्रॉम 1 to N, CIJ इंटू XIJ. म्हणजेच किती पाठवायचे आणि कॉस्ट किती यांचे मल्टिप्लाय करून आपण जी ॲडिशन येणार समेशन ती असेल तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. व्हेअर CIJ इंडिकेट्स दॅट द कॉस्ट फ्रॉम सोर्स आय टू डेस्टिनेशन जे. काय असणार आहे ती, सोर्स आय पासून डेस्टिनेशन जे ला पाठवण्यासाठीची जी कॉस्ट असणार आहे ती आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहे तर CIJ ने. मग आपला कॉन्स्टंट, आता हे झालं तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, पण कॉन्स्टंट काय असेल, कारण जेव्हा मी लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम म्हणते तेव्हा त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन येतं, व्हेरिएबल येतात, कॉन्स्टंट येतात. मग कॉन्स्टंट काय आहे, सच दॅट समेशन आय इज फ्रॉम 1 to N XIJ इक्वल टू AI. आता बघा या ठिकाणी लक्षात कसं ठेवायचं, आय वरती समेशन मी रन केलेली आहे. इथं या ठिकाणी जे पाहिजे होता, जे इज फ्रॉम 1 to N आहे ना, कारण इथं हा जे आहे. XIJ इक्वल टू AI, आय इज फ्रॉम 1 to M.
जे वरती समेशन घेतली म्हणून आय साईडला ठेवला, कारण इथं ए आय घेतलेलं आहे रिस्ट्रिक्शनमध्ये. त्याच पद्धतीने डिमांडची रिस्ट्रिक्शन समेशन आय इज फ्रॉम 1 to m एक्स आय जे इक्वल टू बी जे जे इज फ्रॉम 1 to n. जे आय वरती समेशन आहे तर इथं काय घेणार आहे आपण, जे इज फ्रॉम 1 to n फॉर ऑल एक्स आय जे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता मग हे झालं आपलं लिनियर प्रोग्रामिंग मॉडेलला मी रिप्रेझेंट केलं ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमला. आता तुम्ही लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम जरी बघितला तरी त्याला काय केलं आपण, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन केलं, कारण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन केल्याशिवाय त्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकत नव्हते. तसंच इथं पण आहे की ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमला सुद्धा मी अगोदर काय करणार आहे तर मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये त्याला रिप्रेझेंट करणार आहे. मग आता समजा आपले सोर्स आहे इकडे आणि इकडे आपल्या ओरिजिन म्हणा, सोर्स म्हणा, डेस्टिनेशन, हे काही सोर्स आहे आणि डेस्टिनेशन, आणि त्याच्यावरचा आपला काय असणार आहे तर आपला डिमांड असणार आहे. सप्लाय आणि डिमांड म्हणजे तुमचे सप्लाय काय काय असणार आहे, A1, A2, A3, A4 या पद्धतीने मी सप्लाय घेणार आहे AM पर्यंत, आणि डिमांड असणार आहे तुमचे B1, B2, BM. या ठिकाणी हा BN आहे, दिस इज BN. मग 1 to M असे, आणि M काय आपले नंबर ऑफ रोज आहे आणि N नंबर ऑफ कॉलम्स आहे. तर या पद्धतीने आपण हे रिप्रेझेंट करणार आहोत ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आणि या ठिकाणी हे असं का लिहिलेलं आहे, म्हणजे तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही मॅट्रिक्स आपण कसा रिप्रेझेंट करतो, पहिला असतो आपला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, या पद्धतीने फर्स्ट रो nth कॉलम. मग आपला हा असणार आहे कॉस्ट C11, C12 म्हणजे पर युनिट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, ही आपण CIJ ने डिनोट करतोय. आणि किती पाठवायचे म्हणून मी याला इथं कोपऱ्याला लिहिलेलं आहे बघा, X11, X12 या पद्धतीने. म्हणजे समजा मी C11 ला X11 देते, C12 या ठिकाणी मी X12 पाठवते, या पद्धतीने रो आणि कॉलम आपण लिहिलेला आहे. आता बेसिकली आपण बघितलं की ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे काय आणि त्याला मॅथमॅटिकली कसा रिप्रेझेंट करायचा. मग आता याला रिप्रेझेंट करण्यासाठी आणि पुढे सोडवण्यासाठी काही बेसिक कन्सेप्ट पण तुम्हाला लागणार आहे, म्हणजेच बेसिक डेफिनेशन लागणार आहे. म्हणून आपण आता बघूया बेसिक डेफिनेशन काय. पहिली डेफिनेशन आहे तुमची कोणती आहे, फिजिबल सोल्युशन. A feasible solution to the transportation problem is a set of non-negative allocation Xij that satisfy row and column restriction. म्हणजे काय की ते काय असणार आहे, फिजिबल सोल्युशन म्हणजे तुम्ही ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम मध्ये किती नॉन निगेटिव्ह अलोकेशन केलेले आहे, म्हणजे Xij म्हणजे कोणत्या ठिकाणी किती माल पाठवायचा आहे. सॅटिस्फाय रो आणि कॉलम रिस्ट्रिक्शनचा अर्थ काय, म्हणजे सप्लायची पण कंडिशन तो सॅटिस्फाय करेल आणि डिमांडची पण रिस्ट्रिक्शन तो सॅटिस्फाय करेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं 10ची रिक्वायरमेंट आहे तर तो 10 देईल, सप्लाय 12चा असला तरी तो 10 देईल, या पद्धतीने. मग 2 शिल्लक ठेवेल ते 2 दुसऱ्या ठिकाणी देईल, या पद्धतीने. म्हणून इथे म्हटलेलं आहे की दॅट सॅटिस्फाय द रो अँड कॉलम रिस्ट्रिक्शन. सेकंड इज बेसिक फिजिबल सोल्युशन. A feasible solution to the transportation problem is said to be basic feasible solution if it contains no more than m plus n minus 1 non-negative allocation. म्हणजे दिलेलं सोल्युशन फिजिबल तर आहेच, पण म्हणजे त्याने रो आणि कॉलम रिस्ट्रिक्शन तर सॅटिस्फाय केलेल्याच असतील, पण नंबर ऑफ अलोकेशन हे किती असले पाहिजे, m plus n minus 1 म्हणजे नॉन निगेटिव्ह अलोकेशनची संख्या ही m plus n minus 1 पेक्षा जास्त असता कामा नये. तर त्या फिजिबल सोल्युशनला आपण म्हणणार आहे बेसिक फिजिबल सोल्युशन. आता ह्या झाले फिजिबल आणि बेसिक फिजिबल. मग जसं आपण LPP मध्ये कोणतं सोल्युशन बघितलेलं होतं, ऑप्टिमल सोल्युशन, तसं याचं पण ऑप्टिमल सोल्युशन आपण बघूया. अ फिजिबल सोल्युशन दॅट मिनिमाइज द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. तिथं आपण काय म्हणायचो, a feasible solution that minimize or maximize किंवा that gives the optimum value of objective function, असं आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये म्हणत होतो. पण इथं आपला उद्देश काय आहे की कॉस्ट हे मिनिममच पाहिजे, म्हणून मिनिमाइज द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. और
इथे पण आपला ऑर शब्द पाहिजे. ऑर मॅक्सिमाइज प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिटचा विचार केला तर त्याने मॅक्सिमम प्रॉफिट दिलं पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणू, ऑप्टिमल सोल्युशन म्हणू. पण दिस इज नॉट द नेसेसरीली बेसिक फिजिबल सोल्युशन. आपण पुढे शिकणारच आहे बघा. ते बेसिक फिजिबल सोल्युशन केव्हा म्हणतोय, जेव्हा अलोकेशनची संख्या m+n-1 आहे. पण जेव्हा आपण सोल्युशन काढतो तेव्हा ते बेसिक फिजिबलच असतं असं नाही. म्हणजे अलोकेशनची संख्या कमी असेल तर त्याला आपल्याला ती अलोकेशनची संख्या m+n-1 करून घ्यावी लागते. पुढे आपण बघणारच आहे degenerate basic feasible solution. A basic feasible solution in which the total number of non-negative allocation is less than m+n-1. म्हणजे असं बेसिक फिजिबल सोल्युशन ज्याच्यामध्ये अलोकेशनची संख्या ही लेस दॅन m+n-1 असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, डिजनरेट बेसिक फिजिबल सोल्युशन. म्हणजे युनिक सोल्युशन नाही आहे ते कसं सोल्युशन आहे तुमचं, डिजनरेट बेसिक फिजिबल सोल्युशन. कारण अलोकेशनची संख्या ही काय असणार आहे त्यावेळेस m+n-1. आता बेसिक फिजिबल सोल्युशन कुणाला म्हणतोय आपण, जेव्हा त्याच्यामध्ये अलोकेशनची संख्या ही फिजिबल तर ते असेलच, पण अलोकेशनची संख्या ही काय असणार आहे, लेस दॅन एक्झॅक्टली त्या ठिकाणी m+n-1 आहे. आणि जर ती संख्या लेस दॅन m+n-1 असेल तर त्याला आपण डिजनरेट बेसिक फिजिबल सोल्युशन असं म्हणणार आहे. नेक्स्ट आहे तुमचं नॉन डिजनरेट बेसिक फिजिबल सोल्युशन. आता ऑब्विसली याच्या त्या अपोजिट असेल, डिजनरेट नाही तर ते काय असणार आहे, नॉन डिजनरेट असेल. अ बेसिक फिजिबल सोल्युशन इज सेड टू बी नॉन डिजनरेट इफ टोटल नंबर ऑफ नॉन निगेटिव्ह अलोकेशन इज एक्झॅक्टली m+n-1. इथं लेस दॅन होते, इथे एक्झॅक्टली m+n-1 असेल अँड दे आर इन द इंडिपेंडंट पोझिशन. आणि ही अलोकेशन कसे दिसले पाहिजे तुम्हाला, इंडिपेंडंट पोझिशनला दिसले पाहिजे. इंडिपेंडंट पोझिशनला ते असतील. इंडिपेंडंट पोझिशन काय आहे तर ते आपण पुढे डेफिनेशन मध्ये बघणारच आहोत. देअर आर सेव्हरल मेथड्स टू फाइंड द बेसिक फिजिबल सोल्युशन. मग आता जसं LPP मध्ये तुम्ही 3 मेथड पाहिल्या प्रामुख्याने, ग्राफिकल पाहिली, सिम्प्लेक्स पाहिली, बिग एम पाहिली, त्याच पद्धतीने इथे पण आहे काही पद्धती आहे, मेथड्स आहे. दॅट मेथड्स आर नॉर्थ वेस्ट कॉर्नर रूल, लिस्ट कॉस्ट मेथड and VAM method, means it is Vogel's approximation method. The first method is, सगळ्या मेथड अतिशय सोप्या आहे, फक्त आपण त्याला काळजीपूर्वक वाचून सोडवलं पाहिजे. कॅल्क्युलेशन हे काळजीपूर्वक केले पाहिजे. कॅल्क्युलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन धिस पेपर. फर्स्ट स्टेप इज दॅट this method consists of the following steps. Step 1, start with the northwest corner cell of the matrix. म्हणजे आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नर पासून सुरू करणार. म्हणजे तो कोणता असेल, नॉर्थ वेस्ट कॉर्नर तुमचा A1, म्हणजे पहिली व्हॅल्यू तुम्हाला द्यावी लागेल. आणि आपण काय कम्पेअर करणार, A1 आणि B1. म्हणजे A1 म्हणजे सप्लाय किती आहे आणि डिमांड किती आहे, B1 किती आहे. आणि हे काय फॉलो करताय ते आपण बघतो. इफ A1 इज ग्रेटर दॅन B1, म्हणजे सप्लाय हा डिमांडपेक्षा जास्त आहे, तर x11 इक्वल टू आपण B1 सेट करणार आणि हॉरिझॉन्टली प्रोसीड करणार. म्हणजे 1 2 ह्या सेलला आपण प्रोसीड करतो. कारण असं का करतो बघा, सप्लाय हा ग्रेटर दॅन डिमांड आहे. सप्लाय जरी तुमच्याकडे जास्त आहे, समजा तुमच्याकडे 50 वस्तू आहे, समोरच्याला 25च लागत आहे, तर तुम्ही त्याला 50 देऊन टाकणार का, नाही देणार. कारण असं केल्याने त्या घेणाऱ्याचाही लॉस आहे आणि देणाऱ्याचाही. समजा घेणाऱ्याने पैसेच दिले नाही तर तुम्हाला तो लॉसमध्ये तुमचा बिझनेस जाणार आहे. म्हणून आपण जी कमी असेल ती व्हॅल्यू या ठिकाणी आपण देत असतो. म्हणून B1 मी या ठिकाणी सेट करेल पहिल्या याला आणि हॉरिझॉन्टली मी प्रोसीड करेल 1 2 ह्या सेलला. समजा दोघी इक्वल असेल, म्हणजे सप्लाय पण 50चा आहे आणि डिमांड पण 50ची आहे, तर मी काय करेल, x11 इक्वल टू B1 किंवा A1 काही पण द्या, दोघी गोष्टी सारख्याच आहे. आणि प्रोसीड डायगोनली. डायगोनली प्रोसीड करणार म्हणजे काय, तो रो आणि तो कॉलम आपला कट होतो. आणि म्हणून मी डायगोनली सेलला येते 2 2 ह्या सेलला. त्याच पद्धतीने जर A1 लेस दॅन B1 असेल, मीन्स व्हॉट, सप्लाय इज लेस दॅन डिमांड. सपोज यू हॅव अ सप्लाय ऑफ 25 युनिट्स अँड डिमांड इज 50. In that case also you can't give the 50 if their demand is 50 pence.
म्हणजे काय की समोरच्याची डिमांड जर 50 पेनांची असेल आणि तुमच्याकडे 25 आहे, अशा केसमध्ये सुद्धा तुम्ही त्याला 50 देऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपण विचार काय करतो की माझ्याकडे जे उपलब्ध आहे ते देऊन मी मोकळी होते. म्हणजेच काय, मी X11 ला A1 हे देऊन टाकेल आणि मी अशा वेळेस व्हर्टिकली प्रोसीड करून 2-1 ह्या सेलला येणार. अशी प्रोसिजर आपण कंटिन्यू करत असतो. कंटिन्यू द प्रोसिजर स्टेप बाय स्टेप अवे फ्रॉम द नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल टिल अन अलोकेशन इज मेड इन द साऊथ ईस्ट कॉर्नर सेल. म्हणजे नॉर्थ वेस्ट कॉर्नर पासून साऊथ वेस्ट ईस्टला जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर मी करतच राहणार. आता याच्यामध्ये सेकंड मेथड आहे तुम्हाला लिस्ट कॉस्ट मेथड, म्हणजे मॅट्रिक्स मिनिमा मेथड. ही पण अतिशय सोपी मेथड आहे. दिस मेथड कन्सिस्ट ऑफ अलोकेशन ॲज मच ॲज पॉसिबल इन द लोएस्ट कॉस्ट सेल. then further allocation is done in the cell with the second lowest cost cell and so on. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, एकाच ओळीत प्रोसिजर संपते. तुमचं जे कॉस्ट मॅट्रिक्स दिलेला आहे त्या मॅट्रिक्स मध्ये बघायचा की सगळ्यात कमी कॉस्ट कुठे आहे. सगळ्यात कमी कॉस्ट जिथं आहे त्याला तुम्हाला जितकी सप्लाय सॅटिस्फाय होतं का डिमांड सॅटिस्फाय होतं ती अमाऊंट देऊन मोकळे व्हा आणि पुन्हा ती अमाऊंट दिली की रो किंवा कॉलम कट करा आणि कट झाल्यानंतर उरलेल्या पुन्हा मॅट्रिक्समध्ये बघा की अगेन पुढचा लिस्ट कॉस्ट सेल कोणता आहे. अशा पद्धतीने जोपर्यंत सगळे लिस्ट कॉस्ट सेल संपत नाही किंवा आपले अलोकेशन संपत नाही, सप्लाय आणि डिमांड सॅटिस्फाय होत नाही, तोपर्यंत ही प्रोसिजर आपण करतच राहणार. आता ही आहे ओगेल्स अप्रॉक्सिमेशन, तिसरी मेथड, म्हणजे इन शॉर्ट व्हॅम. व्हॅम yields a very good initial solution which sometimes may optimal solution. It consists of following steps. याचा अर्थ असा होतो बघा की तुम्ही या दोन मेथड तर बघताच आहे. मग व्हॅम ही इतकी इम्पॉर्टंट मेथड आहे की व्हॅमने एक्झाम्पल सोडवलं की बऱ्याचदा ते तुम्हाला पहिल्याच स्टेपला ऑप्टिमल सोल्युशन देतं. म्हणजे तुमच्या LPPची ऑप्टिमॅलिटी टेस्ट तुम्हाला सुद्धा UV मेथडने किंवा मोदी मेथडने ती करण्याची गरज भासत नाही. मग आता व्हॅम जर इतकी पॉप्युलर आहे पण ती थोडीशी ह्या दोघी मेथडपेक्षा किचकट आहे, तर तिच्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहे बघा. पहिली स्टेप आहे इंटर द डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट अँड सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट इन इच कॉलम बिलो. म्हणजे काय, पहिले कॉलमचा डिफरन्स घ्या. स्मॉलेस्ट एलिमेंट बघा, पहिल्या कॉलमचा, समजा मी पहिला कॉलम घेतला, पहिल्या कॉलमचा स्मॉलेस्ट आणि सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट यांचा डिफरन्स त्या कॉलमच्या खाली लिहायचा. तसंच रो साठी पण तेच करायचं. पहिला रो घेतला तसा पहिला कॉलम घेतला तसा दुसरा, तिसरा, चौथा जितके कॉलम असतील त्या पद्धतीने, आणि त्याच पद्धतीने रो साठी पण तेच करायचं. डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट अँड सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट ऑफ दॅट रो, आणि तो त्याच्या राईट हँड साईडला लिहायचा. ब्रॅकेटमध्ये सगळे डिफरन्स कॅल्क्युलेट करून घ्यायचे. स्टेप नंबर 2, सिलेक्ट रो और कॉलम विथ ग्रेटेस्ट डिफरन्स. म्हणजे जे डिफरन्स तुम्ही सगळे कॅल्क्युलेट केले त्याच्यातला ग्रेटेस्ट डिफरन्स तुम्हाला जिथं मिळालेला आहे त्याला त्या डायरेक्शनने आपल्याला प्रोसिजर करायची, म्हणजे त्याला सिलेक्ट करायचं आणि अलोकेट ॲज मच ॲज पॉसिबल द लोएस्ट कॉस्ट सेल इन दॅट रो और कॉलम सो दॅट आयदर एक्झॉस्टेड द सोर्स सप्लाय और सॅटिस्फाय द डेस्टिनेशन डिमांड. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा आपण डिफरन्स बघतो, जो ग्रेटेस्ट डिफरन्स आहे त्या डायरेक्शनने प्रोसिजर करायची, म्हणजे तो रो किंवा तो कॉलम सिलेक्ट करायचा. शिवाय तिथं थांबत नाही आपण, तो सिलेक्ट केल्यानंतर त्या रोला किंवा त्या कॉलमचा लिस्ट कॉस्ट सेल कोणता आहे तो सिलेक्ट करायचा. कारण रो म्हटलं किंवा कॉलम म्हटलं तर त्या डायरेक्शनने खूप सारे कॉस्ट तुम्हाला दिसतील, CIJ दिसतील. मग याच्यातला कोणता सिलेक्ट करायचा की ज्या कॉलमचा एलिमेंट किंवा रोचा एलिमेंट हा मिनिमम आहे, विच इज मिनिमम इन दॅट रो और दॅट कॉलम. मीन्स इथं इनडायरेक्टली तुम्ही लिस्ट कॉस्ट मेथड वापरतात. तर लिस्ट कॉस्ट एलिमेंट बघायचा आणि त्याला अप्लाय करायचं. म्हणजेच काय, सप्लाय द्यायचं, सप्लाय सॅटिस्फाय होत असेल तर सप्लायची कंडिशन, डिमांड सॅटिस्फाय होत असेल तर डिमांड, आणि रो सप्लाय सॅटिस्फाय असेल तर रो कट करायचा, डिमांड सॅटिस्फाय असेल तर डिमांड करायचं. एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. स्टेप नंबर 3, रिड्यूस द सप्लाय or demand unit by assigning the cell and cross out column or row completely satisfied. आताच सांगितलं तुम्हाला वरच्या स्टेपमध्ये मी की तसा रो किंवा कॉलम तुम्ही डिलीट करा, सप्लाय सॅटिस्फाय होते का डिमांड होते.
त्यानंतर राईट डाऊन द रिड्यूस ट्रान्सपोर्टेशन टेबल ओमिटिंग द रोज ऑर कॉलम क्रॉस आउट इन द स्टेप 3. म्हणजे स्टेप 3 मध्ये जेला आपण रिड्यूस केलेलं आहे त्याचा विचार न करता दिलेला टेबल आपण पुन्हा लिहिणार आणि 1 to 3 स्टेप आपण रिपीट करणार जोपर्यंत सगळे अलोकेशन होत नाही आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपण फाइंड आउट करणार. तर या पद्धतीने या स्टेप्स मेथडमध्ये इन्क्लूड आहे. आपण प्रत्येक एक्झाम्पल हे 3 मेथडने बघणार आहे जेणेकरून तुम्हाला तिघी मेथड ह्या क्लिअर होतील. आता पुढचं आहे बॅलन्स आणि अनबॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. सगळ्यात महत्वाचं कोणताही ट्रान्सपोर्ट, जसं मी लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कोणताही LPP हा सॉल्व करत असताना त्याला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं. तसंच कोणताही ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला चेक करावं लागतं की तो बॅलन्स आहे का. जर तो बॅलन्स नसेल, अनबॅलन्स असेल तर त्याला आपल्याला बॅलन्स करावं लागतं. मग आता हा बॅलन्स केव्हा आहे आणि अनबॅलन्स केव्हा आहे तर ते बघा. अ ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम इज सेड टू बी बॅलन्स if the total supply from all sources equal to total demand in all destination. म्हणजे summation AI equal to summation BJ, total supply equal to total demand. तर त्या ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमला मी काय म्हणते, बॅलन्स. अदरवाइज इट इज कॉल्ड ॲज अ अनबॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. नाहीतर ऑब्विसली तो बॅलन्स नाहीये तर त्याला मी काय म्हणणार आहे, अनबॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम, अनबॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. मग आता हे आढळतं केव्हा, दिस प्रॉब्लेम अरायजेस टू एनी वन ऑफ द फॉलोइंग रिझन. ऑब्विसली तो अनबॅलन्स केव्हा असेल, आपण डेफिनेशन काय सांगतोय, टोटल सप्लाय इक्वल टू टोटल डिमांड असली पाहिजे. मग तेव्हा तो बॅलन्स, नाही तर अनबॅलन्स. म्हणजे याचा अर्थ काय की एक तर सप्लाय कमी असेल, एक तर डिमांड कमी असेल. म्हणजेच केव्हा आढळेल हे, इफ सप्लाय लेस दॅन डिमांड और डिमांड लेस दॅन सप्लाय. इन एच केस द प्रॉब्लेम कॅन बी टेकन बाय मेकिंग सप्लाय इक्वल टू डिमांड. मग प्रत्येक केस कोणतीही असू द्या, सप्लाय कमी असू द्या नाही तर डिमांड कमी असू द्या, आपण सप्लाय इक्वल टू डिमांड करतो. आणि जी खाली मेथड आहे की कसं करायचं ते सप्लाय इक्वल टू डिमांड ती करायची. आणि नेहमीच्या आपण ज्या 3 मेथड शिकलो त्याच्यापैकी कोणत्या तरी एका मेथडने जी आपल्याला योग्य वाटेल किंवा जे आपल्याला एक्झाम्पल मध्ये सांगितलं असेल त्या पद्धतीने तिला सॉल्व्ह करायची. मग कसं करायचं ते, तर ऍड डमी सोर्स व्हेन सप्लाय इज लेस दॅन डिमांड. आता बघा काय कमी आहे, सप्लाय. म्हणजे मार्केट कमी पडतंय ना, एक सप्लाय लेस दॅन डिमांड म्हणजे डिमांड जास्त आहे आणि मार्केट कमी पडतंय. याचा अर्थ काय, आपल्याला डमी मार्केट तयार करावं लागेल. म्हणजेच काय करणार आपण, ऍड डमी सोर्स व्हेन सप्लाय इज लेस दॅन डिमांड. मग आता डमी मार्केट तर तयार केलं, मग त्याच्या इथं त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी किती घ्यावी लागेल बरं, किती माल कमी पडतोय ती त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी, म्हणजे डिमांड मायनस सप्लाय. कारण डिमांड 100ची होती, माल 50 होता, म्हणजे मला असं एखादं दुकान तयार करावं लागेल की जिथं 50ची उपलब्धता होऊ शकेल. whose production capacity is equal to actual difference between supply and demand. आताच सांगितलं 100 आहे, हा 50 आहे, तर मला असं मार्केट तयार करावं लागेल की जिथं किमान 50ची उपलब्धता होईल. अँड कॅपॅसिटी ऑफ द डमी सोर्स इज इक्वल टू डिमांड मायनस सप्लाय. डिमांड मायनस सप्लाय एवढं त्याची कॅपॅसिटी असेल. ॲझ्युमिंग द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन इज 0. मग आता मार्केट पण तयार केलं, तिथं किती माल पाहिजे ते पण तयार केलं, पण मग ट्रान्सपोर्टेशन कॉस्टचं काय, तर CIJ तर दिलेला असतो. मग इथं जर डमी तयार केला मग त्याची कॉस्टचं काय, तर तिथं आपण 0 कॉस्ट देतो. आणि ह्या 0 दिल्याने कोणताही प्रॉब्लेमवरती फरक पडत नाही. आता सेकंड केस काय आहे, ऍड द डिमांड व्हेन द डिमांड इज लेस दॅन सप्लाय. काय करणार आहे आपण, डिमांड लेस दॅन सप्लाय असेल तर आपण काय करणार आहे, डिमांड ऍड करणार आहे. म्हणजे सप्लाय जास्तीचा आहे आणि डिमांड कमी आहे, तर अशा वेळेस आपण डमी डेस्टिनेशन तयार करतो. कारण डिमांड कमी आहे ना, सप्लाय जास्तीचा आहे, मग माल जास्तीचा असेल आणि तो पडून राहिला तरी आपल्याला चालणार नाही. म्हणूनच तुम्हाला आठवत असेल बघा, म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, आठवण्याचा विषय नाही, की आपण काय करतो, मग बरेच सेल्समॅन येतात बघा आपल्याकडे. मग हे सेल्समॅन येतात ना, ते हेच काम करतात की सप्लाय जास्तीचा होतोय आणि डिमांड कमी आहे, मग हे डिमांड ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
म्हणजे डमी डेस्टिनेशन ते तयार करतात. सपोज हुज क्वांटिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन डमी डेस्टिनेशन इज इक्वल टू सप्लाय मायनस डिमांड. जो जास्तीचा आहे ऑब्विसली त्याच्यातून कमी व्हॅल्यू वजा करायची. ॲझ्युमिंग द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, इथं सुद्धा सेम वे. ॲझ्युमिंग द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन इज 0. सोर्स आणि डेस्टिनेशनची कॉस्ट आपण पुन्हा CI जे 0 कन्सिडर करायचा. प्रोसिडिंग इन द सिमिलर मॅनर ॲज डिस्कस अबाव. म्हणजे वरती ज्या मेथड मी डिस्कस केल्या त्या पद्धतीनेच मी याला डिस्कस करणार. आता तुम्ही व्हॅम मेथडमध्ये एक शब्द बेसिक फिजिबल सोल्युशन, ऑप्टिमल सोल्युशन या ठिकाणी एक शब्द बघितला बघा. कोणता शब्द बघितला? इंडिपेंडंट पोझिशन. तर त्या पोझिशन इंडिपेंडंट पोझिशनच्या डेफिनेशन पर्यंत जाण्या अगोदर आपण लूप काय तर ते बघणार आहे. An allocation in a TP is said to be form a loop. लूप म्हणजे काय तुम्हाला माहिती, एक क्लोज फिगर. पण ही क्लोज फिगर कशी असेल? फॉर्म अ लूप इफ ऑर्डर पेअर सेट ऑफ 4 or more अलोकेशन अपियर इन द सेल. म्हणजे जेव्हा आपल्याला 4 किंवा 4पेक्षा अलोकेशन हे आपल्याला आढळलेले असतील त्यावेळेस तिथं क्लोज फिगर होईल. कारण काय तुम्ही 4 का बरं म्हणताय? कारण तुमचा क्लोज फिगर ही सर्कल इथं कन्सिडर करत नाही. आपण मॅट्रिक्स आहे, आपण कन्सिडर करतो किमान चौकोन. किमान चौकोन जर कन्सिडर करायचा असेल आपल्याला फिगर क्लोज करण्यासाठी, तर आपल्याला किमान चौकोनसाठी आपल्याला 4 अलोकेशन लागतील. म्हणून या ठिकाणी 4 किंवा 4पेक्षा जास्त अलोकेशन त्या ठिकाणी असले पाहिजे, तर आपण त्याला म्हणतो की ते लूप फॉर्म करते. मग आता हे लूप फॉर्म करणं म्हणजे काय? एनी 2 ॲडजसंट अलोकेशन लाय आयदर इन सेम रो और सेम कॉलम. मला सांगा की जर तुम्हाला लाईन ड्रॉ करायचे 4 पॉईंट पाहिजे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन, तर बघा लाईन ड्रॉ करण्यासाठी किमान 2 पॉईंट पाहिजे. मग 2 पॉईंट म्हणजे काय? 2 अलोकेशन एका रो मध्ये किंवा एका कॉलम मध्ये असली पाहिजे. आडवी लाईन ड्रॉ करण्यासाठी मला काय लागणार आहे? तर 2 अलोकेशन एका रो मध्ये, आणि उभी लाईन ड्रॉ करण्यासाठी मला किमान 2 अलोकेशन एका कॉलम मध्ये लागतील. म्हणून मी म्हणते की एनी ऑफ 2 ॲडजसंट अलोकेशन लाय आयदर इन सेम रो और इन सेम कॉलम. आता आपण बघणार आहे की अलोकेशन लूप बघितलं. आता अलोकेशन इंडिपेंडंट पोझिशनला आहे म्हणजे काय? इफ अलोकेशन आर सेड टू बी इन इंडिपेंडंट पोझिशन if allocation are such that no loop can be formed in the transportation problem. म्हणजे दिलेल्या ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम मध्ये जर लूप फॉर्म होत नसेल, म्हणजे लूप फॉर्म व्हायला नको, तर आपण त्याला म्हणतो की तो इंडिपेंडंट पोझिशनला आहे. किंवा अदरवाईज अजून दुसरी डेफिनेशन बघा. इंडिपेंडंट पोझिशन ऑफ द सेल ऑफ अलोकेशन मीन्स इट इज ऑलवेज इम्पॉसिबल टू फॉर्म एनी क्लोज लूप थ्रू धिस अलोकेशन. म्हणजे त्या अलोकेशनमुळे क्लोज लूप फॉर्म व्हायला नको. म्हणजे थोडक्यात काय, इनडायरेक्टली मी तुम्हाला असंच सांगते की 3 अलोकेशन एका रो मध्ये किंवा एका कॉलम मध्ये असतील, 2 एका रो मध्ये किंवा एका कॉलम मध्ये नको. नॉन डिजनरेट बेसिक फिजिबल सोल्युशन, त्याची डेफिनेशन आपली झालेलीच आहे. जर समजा अ बेसिक फिजिबल सोल्युशन इन M/N TP contain exactly M+N-1 allocation and allocations are in a independent position, तर आपण त्याला नॉन डिजनरेट म्हणतो. डिजनरेट कोणाला म्हणतोय आपण? जेव्हा अलोकेशनची संख्या एक्झॅक्टली ही रिपीट केली मुद्दाम अलोकेशन, कारण याच्यावर सगळं तुमचा ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम डिपेंड आहे. ही <M+N-1 असेल आणि ती इंडिपेंडंट पोझिशनला असू शकतात, पण अलोकेशनची संख्या <M+N-1 असेल. आता आपण सर्व थेरी या ठिकाणी आपण कव्हर करतोय ह्या लेक्चरमध्ये. काही थेरी आपली बाकी आहे पण ती आपण बघूया पुढे. तर UV मेथड किंवा मोदी मेथड किंवा मॉडिफाईड मेथड, याच्या स्टेप्स काय काय? बिफोर अप्लाइंग द मॉडिफाईड मेथड द नेम ऑफ ऑक्युपाइड सेल शुड बी नंबर ऑफ, दिस इज नॉट नेम, नंबर ऑफ ऑक्युपाइड सेल शुड बी M+N-1 अँड अलोकेशन्स आर इन अ इंडिपेंडंट पोझिशन. म्हणजे ते अलोकेशन मोदी मेथड किंवा मॉडिफाईड मेथड ज्या वेळी अप्लाय करायची असेल तर ही स्टेप 1 ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की अलोकेशनची संख्या ही M+N-1 पाहिजे आणि ते इंडिपेंडंट पोझिशनला पाहिजे.
सेकंड कंडिशन नसेल तर ते करावे लागतात. सेकंड स्टेप, फाइंड UI युजिंग द फॉर्म्युला UI I is from 1 to M and VJ J is from 1 to N and using the फॉर्म्युला ऑक्युपाइड सेलसाठीचा फॉर्म्युला वापरायचा. ऑक्युपाइड सेलच्या ठिकाणीच हा फॉर्म्युला वापरता येतो म्हणून फॉर ऑक्युपाइड सेल म्हटलेलं आहे. फॉर ऑक्युपाइड सेल युजिंग द फॉर्म्युला CIJ इक्वल टू UI प्लस VJ. नेक्स्ट स्टेप इज कॅल्क्युलेट डी बार इक्वल टू, हा मॅट्रिक्स आहे डी बार ॲक्च्युली, CIJ मायनस ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे बघा. मॅथमॅटिक्सचा कन्सेप्ट इथं डोक्यात ठेवायचा. पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचा आणि मग CIJ मधून त्याला वजा करायचं. फॉर नॉन ऑक्युपाइड सेल, जिथं सगळ्यांसाठी त्याला कॅल्क्युलेट करायचं, नॉन ऑक्युपाइड सेलसाठी पण आणि ऑक्युपाइडसाठी पण. इफ ऑल डी बार ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे सगळे मॅट्रिक्सचे एलिमेंट डी बारचे जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर सोल्युशन ऑप्टिमल असतं, अदरवाईज आपल्याला नेक्स्ट स्टेपला जावं लागतं. लोकेट द आयडेंटिफाईड सेल, चौथी स्टेप काय आहे. मग समजा तुमचे डी बारचे एलिमेंट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 नाहीये, मग आपल्याला पुढच्या स्टेपला जावं लागेल. ती स्टेप कोणती? स्टेप नंबर 4, लोकेट द आयडेंटिफाईड सेल. आता हा आयडेंटिफाईड सेल काय, तर आयडेंटिफाईड सेल इज द सेल हॅव्हिंग मिनिमम निगेटिव्ह डी बार, म्हणजे जो डी बार मध्ये आपल्याला निगेटिव्ह मिळतो की नाही, तर त्यांच्यातला मिनिमम जो एलिमेंट आहे त्याला आपण आयडेंटिफाईड करतो. स्टेप नंबर 5, ड्रॉ अ लूप कंटेनिंग ओनली हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन. आता आपल्याला इथं लूप ड्रॉ करावं लागतं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईनने. स्टार्ट फ्रॉम आयडेंटिफाईड सेल अँड इच कॉर्नर कंटेन ऑक्युपाइड सेल. म्हणजे काय करायचं की जिथं डी बार निगेटिव्ह मिळतो ना, त्या डी बार पासून लूप फॉर्म करायला सुरुवात करायची. आपण कसा लूप फॉर्म करायचा, फक्त व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईनने. आता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन तर घ्यायचा, पण आपण समजा डी बार निगेटिव्ह घेतला, तिथून लूप सुरुवात करायला घेतली, मग ही लाईन कुठपर्यंत ओढायची, तर ज्या ठिकाणी सेलला अलोकेशन झालंय तिथपर्यंत ओढायची. म्हणून इथं म्हटलेलं आहे इच कॉर्नर कंटेन ऑक्युपाइड सेल. स्टेप नंबर 6, मेक द आयडेंटिफाईड सेल पॉझिटिव्ह अँड इच ऑक्युपाइड सेल ॲट द कॉर्नर ऑफ द रूल इज निगेटिव्ह. म्हणजे याचा अर्थ काय की काय करायचं, लूपच्या प्रत्येकाला लूपच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी साईन देत जायची. सुरुवात कुठून करायची, पॉझिटिव्ह साईन पासून. स्टेप नंबर 4, मार्क द न्यू अलोकेशन इन द आयडेंटिफाईड सेल बाय एंटरिंग द स्मॉलेस्ट अलोकेशन. म्हणजे याचा अर्थ काय, ऑन द लूप that has been assigned positive sign and add if positive sign and subtract if negative sign. म्हणजे आता तुम्ही स्टेप नंबर 6 ला काय केलेलं असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे साईन दिलेले असतात. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन मधले जिथं निगेटिव्ह साईन आहे त्यांच्यातला जो मिनिमम एलिमेंट आहे तो घ्यायचा, तो जिथं वजा चिन्ह आहे तिथं सबट्रॅक्ट करायचा आणि जिथं अधिक आहे तिथं त्याला ऍड करायचा. देन दिस न्यू अलोकेशन फॉर्म अ सेल ॲट द कॉर्नर ऑफ द लूप. आणि हे अलोकेशन काय फॉर्म करतं, मग नवीन लूप आपल्याला फॉर्म झालेलं दिसेल. आणि पुन्हा स्टेप नंबर 1 2 3 रिपीट करायच्या आणि बघायचं की आपला डी बार पॉझिटिव्ह येतो आहे का, म्हणजे आपले अलोकेशन हे बरोबर झालेले आहे का, की ज्याने आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन दिलं. या पद्धतीने UV मेथड किंवा मॉडिफाईड मेथड ही वापरली जाते. आता तुम्ही या ठिकाणी व्हॅरिएशन हा आपला थेरीचा शेवटचा पार्ट आहे ह्या चॅप्टरचा. नो अलोकेशन इन अ पर्टिक्युलर सेल. मी म्हटलं होतं तुम्हाला की हा आपण सिलेबसला हा कधी कधी नसतो, पण आपण तो शिकून घेणार आहोत. नो अलोकेशन इन अ पर्टिक्युलर सेल म्हणजे एखादा सेल रिकामाच ठेवला तर जसं आपण तिथे बिग एम पाहिली होती बघा, आपण एक आर्टिफिशियल व्हेरिएबल घेतो, इथं पण मी आर्टिफिशियल कॉस्ट घेईल आणि त्या कॉस्टचा माझ्या ट्रान्सपोर्टेशन टेबलवर काहीच परिणाम होणार नाही. टू अवॉइड द अलोकेशन इन अ पर्टिक्युलर सेल अ व्हेरी हेवी पेनल्टी कॉस्ट. त्याच पद्धतीने +m इन मिनिमम प्रॉब्लेम अँड -m इन मॅक्झिमम प्रॉब्लेम इज अलोकेटेड टू द सेल. सच अ सेल विल ऑटोमॅटिकली एलिमिनेटेड फ्रॉम द एंटरिंग सोल्युशन. म्हणजे तुम्ही हा m टाका, -m टाका, +m टाका, त्याच्याने काहीही फरक पडत नाही, तो आपोआप प्रोसिजर करत असताना निघून जातो. पण आपला टेबलची कॉस्ट कंप्लीट होते, म्हणून हे व्हेरिएशन इथं आपण रिमूव्ह करतो.
पुढचं आहे सम स्पेसिफिक अलोकेशन इन अ पर्टिक्युलर सेल. म्हणजे कधी कधी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला असं सांगितलं असतं की या ठिकाणी एवढाच माल पाठवा, म्हणजे एक्सायजे क्वांटिटी एवढीच पाठवली पाहिजे, तर त्या ठिकाणी आपण ती तेवढी देऊन मोकळी होतो आणि प्रोसिजर नेहमीप्रमाणे रिपीट करतो. म्हणजे तुमच्याकडे 50 आहे आणि तुम्हाला सांगितलंय की तिथं तुम्हाला 10च पाठवावे लागतील, तर तिथं 10 देऊन मोकळं व्हायचं आणि रिमेनिंग क्वांटिटी उरलेल्याला देऊन टाकायची. पुढचा प्रॉब्लेम आहे मॅक्सिमायझेशन. आता हे व्हेरिएशन काय बरं? कारण की आपण सुरुवातीलाच म्हटलं की ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम हा फक्त मिनिमाइज कॉस्टसाठी सोडवला जातो, कारण ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट ही कमी आली पाहिजे आणि म्हणून मॅक्सिमायझेशन प्रॉब्लेमसाठी आपल्याला व्हेरिएशन मिळतं. म्हणजे हे ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमचं मॅक्सिमायझेशन आहे, म्हणजे कन्व्हर्शन ऑफ मॅक्सिमायझेशन टू मिनिमायझेशन. इट मे बी कन्व्हर्टेड टू इक्विव्हॅलंट मिनिमायझेशन प्रॉब्लेम बाय सबट्रॅक्टिंग ऑल प्रॉफिट फ्रॉम हायेस्ट प्रॉफिट, देन कॅन बी सॉल्व बाय युजल मेथड. म्हणजे त्याच्यात मॅक्सिमाइज तुम्हाला प्रश्नातच दिलेलं असतं की सॉल्व धिस फॉर द मॅक्सिमम प्रॉफिट. मग अशा वेळेस समजायचं की इथं व्हेरिएशन आहे, म्हणजे हा प्रॉब्लेम मॅक्सिमायझेशनचा आहे आणि याला मला मिनिमायझेशनमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. तर कसं कन्वर्ट करावं लागणार आहे? तर याच्यातली जी सगळ्यात मोठा क्वांटिटी असेल त्या सेल म्हणजे त्या मॅट्रिक्सची, त्याच्यामधून सगळे एलिमेंट वजा करायचे आणि स्वतःमधून पण एवढी एक स्टेप फक्त करायची. एक स्टेप केली की तुमचा ऑब्वियसली तो मॅट्रिक्स जो कन्वर्ट होतो तो मिनिमायझेशन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेममध्ये. आणि त्याला मग आपली याच्यापैकी वरील 3 मेथड पैकी कोणती तरी एक मेथड वापरा किंवा दिलेली मेथड, विचारला प्रश्न ज्या पद्धतीने असेल ती मेथड वापरा आणि सॉल्व करा. डिजनरसी इन अ टीपी. जसं आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेममध्ये डिजनरसी पाहिली, तशी इथं पण डिजनरसी आहे. इथं पण ती 2 स्टेपला आपल्याला मिळते, एक सुरुवातीलाच मिळते किंवा मध्ये मिळते. मग आता डिजनरेट सोल्युशन केव्हा असतं? जेव्हा नंबर ऑफ अलोकेशन लेस दॅन m + n - 1 असेल. मग आपण ती डेफिनेशन तर पाहिलीच आहे. म्हणजे डिजनरसी एक तर सुरुवातीलाच नंबर ऑफ अलोकेशन लेस दॅन m + n - 1 असेल. m म्हणजे काय? नंबर ऑफ सोर्सेस, n म्हणजे नंबर ऑफ डेस्टिनेशन. मग आता डिजनरसी एक तर मी म्हटली त्या पद्धतीने इनिशियल स्टेजला ती असेल, आणि दुसरी केस केव्हा असेल? व्हे डिजनरसी ऑक्युअर ऑन इटरेटिव्ह प्रोसेस. म्हणजे आपण ज्यावेळी इनिशियल बेसिक ऑप्टिमल बेसिक फिजिबल, इथं ओ हा आपण कन्व्हर्ट करतो मोदी मेथडने किंवा मॉडिफाईड मेथडने दिलेलं सोल्युशन हे ऑप्टिमल बेसिक फिजिबल सोल्युशनमध्ये आपण कन्वर्ट करतो, तेव्हा ते आपल्याला दिसतं. इथं हा ओ आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ते टायपिंग मिस्टेक काही ठिकाणी झालेल्या असतील. हा ओ आहे. व्हेन रिवाइज व्हॅल्यू बिकम्स 0 इन द मोर दॅन 1 ऑक्युपाइड सेल आफ्टर अलोकेशन. आणि बघा इनिशियली ती केव्हा दिसते? एकतर सुरुवातीची केस म्हणजे काय? नंबर ऑफ अलोकेशन लेस दॅन m + n - 1 असेल तेव्हा. पण आपण काय करतो? कधी कधी प्रोसिजर करतो, मग ती मध्येच दिसते. मध्येच दिसणे हे कशावरून ओळखायचं? तर डी बार मॅट्रिक्स आपण काढतो ना, तर डी बारला जिथं अलोकेशन नाहीये म्हणजे अनऑक्युपाइड सेलला सुद्धा 0 दिसत असेल तुम्हाला, कारण फक्त ऑक्युपाइड सेलच्या ठिकाणी 0 दिसला पाहिजे. जर इतर ठिकाणी पण दिसला म्हणजे जितके ऑक्युपाइड झाले तितकेच 0 असले पाहिजे डी बार मध्ये. त्याच्यापेक्षा जर जास्त दिसले तर ते डिजनरेट सोल्युशन आहे असं ओळखायचं. मग आता जसं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघितलं की डिजनरसी कशी रिमूव्ह करायची, तसंच इथं पण आपल्याला बघायचंय की काय करायचं. पहिली स्टेप आहे डिटरमाइन द नंबर विच द इनिशियल अलोकेशन फॉर शॉर्ट रिक्वायरमेंट ऑफ नंबर m + n - 1. म्हणजे तुम्हाला अलोकेशन m + n - 1 करण्यासाठी किती कमी पडत आहे, तर हे पहिले अलोकेट करा. नंतर लोकेट ॲज मेनी अनऑक्युपाइड सेल ॲज नेसेसरी टू मेक टोटल नंबर ऑफ अलोकेशन इक्वल टू m + n - 1. मग किती कमी पडत आहे, तर तेवढे आपण काय करायचे? त्याला समजा आपले m + n - 1 8 आहे आणि अलोकेशन 6 झाले, तर तुम्हाला 2 ठिकाणी 8 - 6 2 ठिकाणी अलोकेशन करण्याची गरज पडेल. Ensure these cells are selected in such a way that there will be no formation of closed loop. पण हा द्यायचा कुठं? अलोकेशन तर करायचं आहे, पण कुठं करायचं? की लूप फॉर्म व्हायला नको एक्झिस्टिंग याच्यामध्ये. एक्झाम्पल्स आपण बघणार, एक एक कन्सेप्ट नक्कीच क्लिअर करणार. इन अदर वर्ड, इन्श्युअर दॅट
द अलोकेशन्स आर मेड इन अ इंडिपेंडंट पोझिशन. अलोकेशन हे इंडिपेंडंट पोझिशनला आपण करणार. जे इंडिपेंडंट पोझिशनची डेफिनेशन आपण वरती बघितलेली आहे. आणि तिसरी स्टेप, अलोकेट इन्फिनिटी और स्मॉल इन्फायनाइटली स्मॉल अमाऊंट म्हणजे एप्सलॉन इक्वल टू 0. मग आता आपण त्याला अलोकेट तर करणार, 2 कमी पडता येतं, मग काय आपण आपल्या मर्जीने तिथं देऊन टाकू की बाबा माझ्याकडं 4 पडले, बरं तू 2 घेऊन टाक, तू 2 घेऊन टाक, असं होणार नाही. आपण तिथं सुरुवातीला किती देणार तर 0 देणार. and proceed if these are basic cell till our optimal solution is reached. मिडल स्टेजला आली तरी तीच प्रोसिजर आहे की किती कमी पडता येते बघा, त्याच्यानंतर तेवढे देऊन टाका सेकंड स्टेप आणि एप्सिलॉन इक्वल टू 0 द्या आणि आपली नेहमीची प्रोसिजर अप्लाय करा. थँक्यू. दिस इज ऑल अबाउट द ट्रान्सपोर्टेशन problem, basic concept, various method, that is northwest corner loop, least cost method or VAM method to solve the transportation problem. Then we see how to convert using Modi method to optimal solution, initial basic feasible solution to optimal solution. Then degeneracy in transportation problem and when it occur and how to remove. Actually this is the theory, all theory about the transportation problem. In next lecture we'll learn how to solve the transportation problem. Thank you dear friends. If again I will request, I wish to request you that if you have any query regarding any concept of operation research that is in LPP in this problem, regarding this video about the theory, you may ask me in this contact number or you may contact me on this email ID. Thank you.